मित्रांनो, आपल्याला ज्या पण गोष्टी आयुष्यात पाहिजे असतात ना, ड्रीम असेल किंवा वॉट एव्हर इट इज, जे सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्या कंटिन्यू ते विचार चालू राहतात, त्या गोष्टी आपल्याला आहे ना आयुष्यामध्ये दररोज किंवा कधी असं समोर येत राहतात. ऑल घेऊ शकतोस, अजून मेहनत कर. तसंच एक सकाळी बघा, आज दाखवतो हे बघा. इथे मी जिममधून खाली आलो आणि तसं मला ही गाडी दिसली. इट इज 650. कोणी क्लायंटची असणार, आय डोंट नो. 650. आता आपण इथे राईट, इथून लवकरच इथे काय आहे ना, हे फक्त 10 फुटाचं अंतर आहे. ओके, इट इज ओनली 10 फीट, फक्त 10 फूट आहे. बट इकडून इकडे यायला मला 10 वर्ष लागत आहेत आणि आज स्टील अजून पण टाईम लागत आहे. बट मेहनत थांबवायची नाही. असं नाही की फक्त गाडीसाठीच मेहनत करत आहे. आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी मेहनत तर करावीच लागणार आहे. बट पुढे सरकता ह्या गोष्टींचा थोडा सपोर्ट घेतला जातो. कुणासाठी घर आहे, कुणासाठी गाडी आहे, जसं माझ्यासाठी गाडी आहे. कुणासाठी काही पण असू शकतं, पण मेहनत थांबवायची नाही, इमानदारीने करत राहायचं. आणि ज्या गोष्टी बघितल्यात ना, त्या गोष्टींसाठी कधीच गिवअप करू नका. कधीतरी मी सिम्पल 2 व्हीलरसाठी सुद्धा विचार केला होता, माझ्याकडे KTM आहे आणि ते झाल्यावर मी तिकडे जाईन कधीतरी, माहीत नाही. बट गिवअप नाही करायचा. आता निघतोय घरी, मस्त डोळे भरून एकदम बघितलं गाडीला, छान वाटतं. तेवढंच परत एकदा एक नवीन ऊर्जा येते, भारी वाटतं तेवढंच की आपलं स्वप्न इथे आहे. मला नाही 650 नाही घ्यायचे, देर इज समथिंग डिफरंट. बट स्टील मेहनत करायला ताकद येते, आनंद येतो, छान वाटतं. भारी कडक.